नमस्कार, मी धनुष तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण चटकदार अशी कैरीच्या कढीची रेसिपी बघतोय। अगदी सोपी व झटपट होणारी रेसिपी आहे। तर ही कढी करण्याकरिता इथे मी अर्धी तोतापुरी कैरी घेतलेली आहे। कैरी स्वच्छ धुवून पुसून त्याचे साल काढून घेतले आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार त्याचे पीसेस करून घेतलेले आहे। साधारण 5 ते 6 जणांना करायची असेल तर तुम्ही एक पूर्ण कैरी घेऊ शकता। इथे मी 2 ते 3 माणसांच्या हिशोबाने ही कढी करतोय। त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे कैरीचे काप घालायचे आहे। आता कढी कितपत दाटसर हवी त्यानुसार यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। तर इथे मी साधारण 1.5 चमचा बेसन पीठ घालतोय। मी ही कढी थोडीशी पातळच करणार आहे त्यामुळे बेसन कमी घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अगदी फाईन पेस्ट करायची। त्यानंतर जाड बुडाच्या भांड्यामध्ये ही कैरी व बेसनाची पेस्ट घालायची आहे। सोबतच 3 कप पाणी घातलेलं आहे। आता कैरी कितपत आंबट आहे व तुम्हाला कितपत पातळ कढी हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण इथे घ्यायचं आहे। सोबतच अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हे एकदा चांगलं मिक्स करून याला गॅसवर ठेवायचं आहे। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवून कंटिन्युअसली ढवळत याला उकळी येतपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। बऱ्याचदा ताकाची कढी फुटायची भीती असते, पण ही कढी फुटत नाही, तुम्ही कशीही करू शकता। तर कढीला उकळी आल्यावर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोबतच गूळ घातलेला आहे। तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पाण्याचं, मिठाचं व गुळाचं प्रमाण हे कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे। हे थोडा वेळ आणखीन शिजवल्यानंतर यामध्ये आपल्याला एक फोडणी करून घालायची आहे। तर त्यासाठी 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्त्याचे पानं, किंचित हिंग, सोबतच अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, पाव चमचा ओवा आणि कसुरी मेथी घालायची आहे। फोडणी अगदी खमंग बसली गेली पाहिजे आणि आता ही फोडणी जी आहे ती यामध्ये घालायची आहे। यामध्ये ओवा, कसुरी मेथी घातलेली आहे त्यामुळे कढीला खूप मस्त फ्लेवर येतो। एकदा नक्की ट्राय करून बघाल। आता ही फोडणी यामध्ये घातल्यानंतर ही कढी आणखीन साधारण 5 ते 10 मिनिटे उकळवून घ्यायची, छान शिजवून घ्यायची। या स्टेजवर चव घेऊन बघायची, मीठ किंवा गूळ कमी वाटला तर ते ॲडजस्ट करू शकता। तर इथे आपली ही कढी तयार आहे। गॅस बंद करून यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम मसाले भात असो किंवा कुठलाही पदार्थ असो त्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता। तर ही कढी नक्की ट्राय करून बघाल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।